महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक दिवसाला काही ना काही उलथापालथ होत असतात. या उलथापालथीमुळे राजकारणाच्या वर्तुळातील समीकरणे बदलत असतात. सध्या चाललेल्या रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. काय आहे हे प्रकरण आणि सगळ्या सोशल मीडियावर का गाजते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी साजिद आणि आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. सर्वप्रथम अशोक खरात हे कोण आहे हे बघू. अशोक खरात हे एक निवृत्त मर्चंट नेव्ही कॅप्टन अशी त्यांची ओळख. नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव नावाचे एक गाव आहे. या गावामधील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष होता असे सांगितले जाते. यानंतर शिवलिका संस्थांची त्याने स्थापना केली आणि याच मंदिराच्या विश्वस्त पदावर रुपाली चाकणकर आहेत. या अशोक खरात यांना नाशिकमधून पोलिसांनी अटक केली आहे, कारण त्यांनी एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटक केल्यानंतर पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांना अशोक खरात यांच्याकडून तब्बल 58 व्हिडिओ सापडले आहेत. आता या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर अडकले आहेत. त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण आले की शिवलिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामाच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले आहोत, ज्यामध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मला काही कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत पोलीस त्याची निष्पक्ष चौकशी करतील. या प्रकरणावरून सुषमा अंधारे म्हणतात, आता आम्हाला शंका नाही तर भीती आहे. पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा भोंदू माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभे आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का? अशा माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं. यानंतर ते असे म्हणाले की चाकणकर या खराच्या मदतीने तंत्रमित्र विद्या करतात. त्यांनी सोमावती अमावस्येला आपलं बोट कापून रक्त अर्पण करून पूजा केली होती. मूळ मुद्दा सांगायचा म्हणजे 21 ऑक्टोबर 2021ला रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. या पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा, पण चाकणकर मागच्या 5 वर्षापासून या पदावर कार्यरत होते. या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांचं नाव अनेक प्रकरणामध्ये गाजलं. अभिनेत्री तेजस्वी पंडित यांना वेब सिरीजच्या पोस्टरवरून नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर उर्फी जावेदीच्या विरोधात तक्रार करून सुद्धा महिला आयोगाने नोटीस पाठवली नाही, म्हणून त्यांच्यावर टीका झाली. सर्व प्रकरणे सोडून दुसरे एक गाजलेले प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिचा सासरा राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्याने चाकणकरांनी कारवाई करणे टाळले का अशी चर्चा होत होती. महिला आयोगाने मयुरी हगवणे हिच्या तक्रारीची 24 तासात दखल घेतली असा दावा केला असला तरी त्यांची ही भूमिका चर्चेत आली. हगवणे यांच्या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले तेव्हा मीडियासमोरच त्यांनी अतिवत अशी भाषा वापरली. तेव्हा देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, पण त्यावेळी त्यांचा राजीनामा झाला नाही. चाकणकर यांना अडचणीत आणणारं आणखी एक प्रकरण म्हणजे फलटणचं डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण. या प्रकरणामध्ये स्वतःला संपवणाऱ्या पीडित मुलीचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप चाकणकर यांच्यावर झाला. महिला आयोग महिलांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवं होतं असं म्हणत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हा देखील रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला होता. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तनिषा भिशे हिचा मृत्यू झाला. तेव्हा देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रांजल खेवलकर हे प्रकरण. अशा सर्व प्रकरणाच्या जाळ्यात गुरफटलेल्या चाकणकर यांना आता कॅप्टन अशोक खरात यांच्या प्रकरणाने जोर धरला आहे. खरं म्हणजे वर्षभरापूर्वी खरातचा चेहरा समोर आला असता. कित्येक महिला त्याच्या तावडीतून सुटल्या सुद्धा असत्या, पण चाकणकरांनी कारवाई होऊ दिली नाही. त्यांनी दबाव टाकला, त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडला. चाकणकर या आमदार नाहीत, खासदार नाहीत किंवा कोणतेही मंत्रीपद त्यांच्याकडे नाही. महिला आयोग हे महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहे. महिला मुली आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. महिला सक्षम आहेत, स्वतःच्या हिमतीवर त्या कोणतीही लढाई लढू शकतात. तरी देखील त्यांच्यावर अत्याचार होतच राहतात. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर कोण महिला अध्यक्षपद भूषवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.